आज होणार पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजना 2025 संदर्भात नवीन यादी जिल्ह्यांची जाहीर झालेली आहे आणि आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींना मेसेज पडायला देखील सुरुवात झालेली आहे। चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणीचा पगार आज 100% त्यांच्या खात्यावर जमा होणार। सोबतच नवीन आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना यांच्याविषयी 3,000 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती। चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब आणि व्हिडिओला करा लाईक, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम म्हणजे आज लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये वाटपाचे सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे। 100% गॅरंटीसह आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जात आहे। काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज पडलेले आहेत, काही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये जमा झाल्याचे मेसेज पडलेले आहेत, तर काही लाडक्या बहिणींना 4,500 रुपयापर्यंत देखील पैसे जमा झालेले आहेत। कारण की बहिणींच्या तीनही लाडक्या भावांनी आत्ताच एक मोठी घोषणा जाहीर केलेली आहे, ती म्हणजे आदितीताई तटकरे यांच्यासोबत, म्हणजेच आज होणार ऑक्टोबरचे पैसे वाटप। ही गोष्ट आता फायनल आणि फुल झालेली आहे। सोबतच वेळापत्रक देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे। पैसे वाटप संदर्भात कशा पद्धतीने कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार त्याच्या संदर्भातचं अतिशय महत्त्वपूर्ण व मोठं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि आता पैसे याच वेळापत्रकाच्या नुसार वितरित जे आहे ते केले जाणार आहे। तर सर्वात प्रथम म्हणजे आत्ताच काही क्षणांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यकर्त्या म्हणजेच आदिती तटकरे यांनी माहिती जाहीर केलेली आहे, जे की महिला व बालविकास मंत्री आहेत, त्यांनी जाहीर केलेलं आहे। आम्ही आज येत्या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करणार आहोत। 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीचं वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे। हे वेळापत्रक आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। सोबतच या वेळापत्रकामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणी वंचित राहणार ते देखील आपण नमूद केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे, ती देखील माहिती आपण पाहणार आहोत। चला तर जाणून घेऊया। सर्वप्रथम आदितीताई तटकरे महिला व बालविकास मंत्री त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे, तर त्यांनी सांगितलेलं आहे सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची सुरुवात उद्यापासून सुरू होणार हे त्यांनी काल सांगितलेलं आहे। म्हणजेच आज पैसे जे आहे ते पडण्यास सुरुवात होणार आणि येत्या 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जो आहे तो जमा केला जाणार आहे। तर अशा पद्धतीने आदिती सुनील वरदा तटकरे यांनी सांगितलेलं आहे। आता पैसे कशा पद्धतीने वितरित होणार आहेत, तर सर्वात प्रथम पहिल्या टप्प्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे पैसे मिळाले नव्हते, तर अशा लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाची निधी जो आहे तो हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे। आणि जर तुम्हाला ऑक्टोबरचे पैसे किंवा त्याच्या अगोदरचे पैसे जर मिळाले नसतील तर त्या 2 महिन्याची मिळून 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। म्हणजेच बंपर ऑफर त्यांनी ठेवलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींना पहिले पैसे जमा झाले नव्हते ते देखील आता पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। पहिले जुने पैसे कधीचे राहिले असतील, एखादा हप्ता बाउन्स झाला असेल किंवा काही झाला असेल तर ते देखील राहिलेले पैसे तुमच्या खात्यामध्ये 100% जमा होणार आहेत। आणि आज सकाळी लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा झाल्याचे असे पद्धतीचे मेसेजसुद्धा आलेले आहेत। हे मेसेज अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहेत, कारण भरपूर लाडक्या बहिणींना हे मेसेज आलेले आहेत। आणि आता राहिलेल्या लाडक्या बहिणींना आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार, कशा पद्धतीने वितरित होणार ते देखील आपण पाहणार आहोतच। त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीसाठी स्पेशल गिफ्ट असणार आहे ऑक्टोबरचा हप्त्याविषयी, कारण की ऑक्टोबरमध्ये दिवाळी होती मित्रांनो, आणि दिवाळीचं गिफ्ट तुम्हाला दिवाळी स्पेशल बोनस, दिवाळीचं गिफ्ट जे ते वितरण करायचं राहिलं होतं, ते स्पेशल गिफ्ट म्हणजे 1,700 रुपये दिवाळीचा बोनस जो आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अतिरिक्त पद्धतीने जमा केला जाणार आहे। आता हा बोनस कोणाला मिळणार, कशा पद्धतीने मिळणार, तर हे पहा। ज्या लाडक्या बहिणींच्या सर्व गोष्टी पूर्ण आहेत, ज्या की आपण व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोतच, तर सर्व गोष्टी जर त्या पूर्ण असतील आणि तुमचं नाव जर लाडकी बहीण यादीच्या मध्ये असेल तर तुम्हाला 1,700 रुपये दिवाळीचा बोनस जो आहे तो 100% मिळून जाणार आहे। आणि सोबतच तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो, बहिणींच्या भावाने आदेशसुद्धा दिलेले आहेत हा 1,700 रुपये बोनस वितरण करण्यासंदर्भात। आणि सोबतच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोनही महिन्याचे एकत्रितरित्या पैसे वितरण करण्याचा निर्णय देखील शासनाने घेतलेला आहे। याच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेलही, गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या टायमाला भावाने तुमच्या गिफ्ट म्हणून 3,000 रुपये तुम्हाला वितरित केले होते। त्याचप्रमाणे यावेळेस देखील दिवाळीचं भाऊबीजेचं गिफ्ट राहिलं होतं, तेच गिफ्ट आता वितरित होणार आहे 3,000 रुपये रोख रक्कमच्या स्वरूपात। आणि सोबतच तुम्हाला 1,700 रुपये दिवाळीचा बोनस, दिवाळीच्या फराळासाठीचा बोनस तुम्हाला मिळणार आहे, तो देखील भावाचं गिफ्टच आहे एक पद्धतीनं, कारण की भावाने शब्द पाळलेला आहे आणि 17 जिल्ह्यामध्ये दिवाळीचा स्पेशल बोनस
2 याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. याच यादीच्यानुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे. सर्वात प्रथम हे जिल्ह्यांची यादी ज्यांनी दिलेली आहे, टप्प्याटप्प्याने जिल्ह्यांची यादी दिलेली आहे आणि याच जिल्ह्यांच्या यादीमध्ये पैशाचं वितरण देखील त्यांनी सुरुवात केलेली आहे. या 2 याद्या जाणून घेणे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण नक्कीच ठरणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जर चालूमध्ये आवडत असेल तर लगेच लाईक करून ठेवा, कारण की आजपासून होणार आहे दिवाळी सणानिमित्तचा दुसरा टप्पा वितरण, म्हणजे दिवाळीचा बोनसचा दुसरा टप्पा वितरण. पुन्हा 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता मोठी खुशखबर तर मिळणार, पैसे तर मिळणार. आता प्रत्येक महिलेनुसार कशा पद्धतीने आणि एकूण किती पैसे मिळणार ते आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे मिळाले नाहीत अशा लाडक्या बहिणींना 3,000 रुपये खात्यामध्ये त्यांच्या जमा करण्यात येणार आहेत. ज्यांना 3 हप्ते मिळाले नाहीत किंवा 3 महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकही रुपया मिळालेला नाही अशा लाडक्या बहिणींना 4,500 रुपयांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आणि ज्या रेग्युलर लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना प्रत्येक हप्ता जो तो वेळेवर मिळत असतो, त्याच लाडक्या बहिणींना 1,700 अधिक 1,500 रुपये असे मिळून पैसे मिळणार आहेत. ते दोन्ही मिळून तुम्हाला पैसे जे आहेत ते 2,200 रुपये ते त्याप्रमाणे मिळणार आहेत. चला तर जाणून घेऊया आता याद्या कोणत्या आलेल्या आहेत, कारण यादी तर आपण पाहणार आहोतच, कारण की स्पेशल गिफ्ट सप्टेंबर हप्ता असेल, ऑक्टोबर असेल आणि नोव्हेंबर असेल. 3ही हप्ते 14वा, 15वा आणि 16वा हे 3ही हप्ते तुम्हाला मिळून 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत, कारण की भावाने तुमचा शब्द पाळलेला आहे. आणि आत्ताच सर्वात दुसऱ्या पार्टकडे वळू आपण, पार्ट सेकंड. तर आत्ताच मोठी घोषणा केलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. मुख्यमंत्र्यांनी DBTचं बटन जे आहे ते डायरेक्ट दाबलेलं आहे. आणि DBTचं बटन दाबलं म्हणजे काय, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे असे देखील आपण म्हणू शकतो, कारण की DBT हे पैसे वाटण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण साधन नक्कीच आहे. आणि त्याचप्रमाणे हे DBTचे बटन दाबलेलं आहे आणि पैशाचं वितरणसुद्धा सुरुवात केलेली आहे. चला तर जाणून घेऊया त्याच्याविषयी इतरही माहिती. सर्वात प्रथम म्हणजे जिल्ह्यांची यादी ज्या आहे त्या टप्प्याटप्प्याने पैशाचं वितरण होत असतं. त्यामध्येच त्यांनी आता 12 जिल्ह्याची पहिली यादी जाहीर केलेली आहे, 12 जिल्ह्याची दुसरी यादी जाहीर केलेली आहे आणि शेवटी 12 ते 13 जिल्ह्यांची यादी देखील सेपरेट जाहीर केलेली आहे. तर अशा पद्धतीने या 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि याच यादीनुसार लाडकी बहीण योजनेचे पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. सर्वात अगोदर या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करा अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेले आहेत. चला तर जाणून घेऊया कोणते ते नशिबवान जिल्हे आहेत. जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे आहेत ते DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहेत. सर्वात प्रथम मित्रांनो पैसे मिळणार तर आहेतच, त्याच्या अगोदर तुम्हाला KYC विषयी एक छोटीशी माहिती सांगू इच्छितो. तर KYCची जिल्ह्यांची यादी आपण पाहूया. परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC करत आहे, ज्यांची KYC झालेली आहे अशा लाडक्या बहिणींना तातडीने व तात्काळ पैशाचं वितरण जे आहे ते होत आहे. यूट्यूबवर तुम्ही पाहिलं असेलही भरपूर लाडक्या बहिणींची KYC कशी पद्धतीने करायची त्याच्याविषयी व्हिडिओ तर आहेतच, परंतु तुम्हाला समजत नसेल तर जवळच्या कॉम्प्युटर केंद्रामध्ये जा आणि तुमची KYC करून घ्या. KYC जी आहे ती केल्याच्यानंतर तुम्हाला याचा लाभ तो 100% मिळणार आणि इथून पुढे एकही हप्ता तुमचा कमी होणार नाही किंवा पैसे कटणार नाही. सर्व पैसे वेळेवर तुम्हाला KYC केल्याच्यानंतरचे मिळून जाणार आहेत. आता ऑगस्टचे पैसे, सप्टेंबरचे पैसे आणि ऑक्टोबरचे पैसे या 3 महिन्याचे पैसे जे आहेत ते सकाळपासून वितरण करण्यास सुरुवात झालेलं आहे, कारण की सकाळी ज्या महिला राहिल्या होत्या गेल्या वेळेस वितरण करण्यातून त्या महिलांना तर पैसे मिळालेले आहेतच, सोबतच त्यांना पैशांचं वितरण जे आहे ते टप्प्याटप्प्याने होत आहे. आणि आनंदाची बातमी म्हणजे अशी आहे, लाडक्या बहिणी अतिशय खुश होत आहेत, कारण की मुख्यमंत्र्यांचा थेट आदेश आलेला आहे. आता पाहूया पार्ट 3मध्ये. आजपासून थेट वितरणाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेतच आणि तेच वाटपाचा आदेश त्यांनी, तुम्हाला माहिती असेलही, त्यांनी पैसे जे ते ट्रान्सफर केलेले DBTद्वारे, DBT बटन दाबले, पैसे पाठवले, परंतु आता बँकेद्वारे राहिलेलं आहे. तर त्याच्याविषयी माहिती तुम्हाला सांगू इच्छितो. आज पैसे वितरण होणार आहे, सकाळी, दुपार आणि संध्याकाळ या 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. मग त्यामध्ये 14वा हप्ता असेल, 15वा असेल आणि 16वा हप्ता असेल. 3ही हप्ते जबरदस्त पद्धतीने वितरित केले जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांची यादी. त्याच्या अगोदर अदिती सुनील तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे, ज्या की महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी. तर यांनी असं सांगितलेलं आहे, आम्ही 14वा असेल, 15वा असेल आणि 16वा हप्ता असेल हे 3ही हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्याविषयीचे आदेश आम्हाला वरून आलेले आहेत असे देखील त्यांनी सांगितलेले आहे. म्हणजेच काय, तर पैसे तर तुम्हाला 100% मिळणारच आहेत. कुठल्याही प्रकारची दिरंगाई, उशीर न करता, किंवा आपण असे देखील म्हणू शकतो आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बहिणीच्या लाडक्या भावाने DBTला दिलेले आहेत आणि DBT देखील त्याचे पालन 100% करतच आहे. म्हणजे पैसे त्यांनी देखील वरून बँकेमध्ये सोडलेले आहेत. त्याच्या अगोदर आपण जाणून घेऊया
तर 3 आदेश तर मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे. DBTला दिला, बँकेला दिला आणि सर्व महिलांना देखील आदेश दिलेले आहे. पैसे येत्या क्षणी तुम्ही तातडीने काढून घ्यायचे आहेत. सर्व बँकांमध्ये महिला व बालविकास मंत्रीला आदेश दिलेला आहे आणि DBT संघ तर तुम्हाला माहिती आहे त्याच्या विरुद्ध पैशांचं वितरण जे आहे केलं जात असतं. तर आता यांनी या पात्रता याद्या देखील काही जाहीर केलेल्या आहेत. नवीन पात्रता याद्या आहेत, अपात्रता याद्या देखील यामध्ये आहेत. तर या यादीच्या लक्षपूर्वक तुम्ही पाहिले असतीलही आणि आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील या यादी आपण सांगणार आहोतच. त्याच्यावर पात्रतेमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. एकूणा ₹1 तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणारच आहे. परंतु अपात्रता यादीमध्ये किंवा पेंडिंग यादीमध्ये गेला असाल तर मग मात्र पैसे मिळण्यासाठी नक्कीच उशीर होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया आता जिल्ह्यांविषयीची माहिती. 3 दिवसामध्ये कोणत्या 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे त्याच्याविषयीची नवीन आलेलं वेळापत्रक आणि त्याच्याविषयीची डिटेल माहिती. तर सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो यावेळेस सुरुवात होणार आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरवरून. छत्रपती संभाजीनगरमध्ये पैशांचं वितरण सर्वात अगोदर केलं जाणार आहे. याच्यानंतर असेल नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे, नंदुरबार, परभणी, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर सोबतच अहिल्यानगर. तर या टप्प्यामध्ये आज सकाळपासून पैशांचं वितरण जे आहे ते सुरुवात होणार आहे किंवा आज 3 वाजल्यापासून ते तुमच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होणार आहेत. आणि त्याच्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तर उद्या असणार आहे मित्रांनो नागपूर, अमरावती साईड, यवतमाळ असेल, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा. तर ही साईड उद्या जे आहे ते वितरित केले जाणार आहे. परवा दिवशी अंतिम वाटप असणार आहे पुणे साईडला. पुणे असेल, रायगड असेल, धुळे असेल किंवा सिंधुदुर्ग साईडला असेल, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर. तर या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. कुठलाही जिल्हा वंचित अजिबात ठेवला जाणार नाही. आणि त्याच्या अगोदर मित्रांनो बँका कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार हे जाणून घेतले देखील तुमच्यासाठी तेवढेच महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे बँकांना तातडीचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत. या 8 बँका मित्रांनो सर्वात अगोदर महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आणि बँकांमध्ये गर्दी व्हावी नाही यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे या सरकारी बँकेमध्ये अगोदर पैसे पाठवा आणि नंतर राहिलेल्या बँकेमध्ये पैसे पाठवा असे त्यांनी देखील आदेश दिलेले आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे त्याच्याविषयीची माहिती. तर हे पहा, सर्वात प्रथम होणार आहे वितरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा, त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक असेल, त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया असेल आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक सोबतच पोस्टाची बँक जर तुमचं खातं असेल तर त्यामध्ये देखील तुम्हाला तातडीने लाभाचं वितरण जे आहे ते नक्कीच होणार आहे किंवा पैसे नक्कीच मिळून जाणार आहेत. तर अशा पद्धतीने या महत्त्वपूर्ण बँका होत्या मित्रांनो. आणि आता लाडक्या बहिणीसाठी योजनेची योजना तर 1 वर्ष तर पूर्ण झालेलं आहेच. गेल्या जूनमध्ये योजना चालू झाली होती आणि या जूनमध्येच वर्ष पूर्ण झालेलं आहे. परंतु KYCचं अपडेट आणि या गोष्टीमुळे शासनाला थोडासा वेळ मिळालेला नाही. परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही. शासनाने लाडक्या बहिणीसाठी 3 जबरदस्त गिफ्ट जाहीर केलेले आहेत. सिलाई मशीन योजना असेल, सौर ऊर्जा चालणारा पूजेचा पंखा असेल आणि पैठणी साडीचं वितरण जे की तुम्हाला आनंदाच्या शेतासोबत नक्कीच मिळून जाणार आहे. ते सर्व गोष्टी तर तुम्हाला गिफ्ट मिळणार आहेतच आणि सोबतच तुमचा हप्ता तर चालू आहेच. याविषयीचे अर्ज देखील लवकरच सुरू होत आहेत आणि हे अर्ज सुरू होता क्षणी आपण तुम्हाला कळवणार. त्यामुळे नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्या अगोदर पैसे आले नसतील तर हे काही कामं करा, लगेच पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील. सर्वात प्रथम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे आधार सीडिंग चेक आहे की नाही ते एकदा चेक करा. त्याच्यानंतर बँकेमध्ये जाऊन बँकेची KYC करा. त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर देखील तुम्हाला KYC करून टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे दाखवायचं आहे 2.5 लाखाचं उत्पन्न. जेव्हा की अंगणवाडी सेविका तुमच्या घरी चेकिंगसाठी येतील तेव्हा तुम्हाला 2.5 लाखाचं उत्पन्न दाखवायचं आहे आणि पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्हाला तयार ठेवायचं आहे. या सर्व गोष्टी जर तुम्ही क्लिअर कट केल्या तर तुम्हाला 100% फायदा होणार आहे. आणि पैसे आले नसतील तर काळजी करू नका, पैसे तुम्हाला देखील लगेच जमा होणार आहेत. त्याच्या अगोदर उद्या एक आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा जेणेकरून व्हिडिओ येत्या क्षणी तुम्हाला सर्व माहिती मिळतील. सोबतच व्हिडिओच्या खाली हाईप ऑप्शन दिसत असेल येथे देखील तुम्ही क्लिक करू शकता. चला तर भेटूया परत पुन्हा अशा एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद, भेटूया परत.